आहोत. टाइप्स ऑफ स्विंग मशीन ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बेड्स पासून तयार केलेल्या असतात. फ्लॅट बेड स्विंग मशीन, राइज बेड स्विंग मशीन, पोस्ट बेड स्विंग मशीन, सिलेंडर बेड मशीन आणि साइड बेड मशीन. आता फ्लॅट बेड स्विंग मशीन जी बेसिक आहे त्याच्यावर लॉक स्टिच आणि चेन स्टिच घातली जाते. राइज बेड मशीन जी आहे त्याच्यावर देखील लॉक स्टिच आणि चेन स्टिच घातली जाते. त्यानंतर आहे पोस्ट बेड. पोस्ट बेड एज मशीन आहे त्यावर लॉक स्टिच आणि चेन स्टिच घातली जाते. त्यानंतर सिलेंडर शेप बेड आहे त्याच्यावर देखील त्याच प्रकारची शिलाई घातली जाते. त्यानंतर साइड बेड मशीन जी आहे त्यावर चेन स्टिच किंवा ओव्हर एज स्टिच घातली जाते. त्यानंतर टाइप्स ऑफ मशीन. टाइप्स ऑफ मशीन मध्ये हँड मशीन, ट्रेडल मशीन, इलेक्ट्रिक मशीन, लॉक स्टिच मशीन, बटन होल मशीन, बटन स्विंग मशीन, बार टक मशीन, ब्लाइंड स्टिच मशीन, झिगझॅग मशीन, ओव्हरलॉक मशीन, 3 थ्रेड असते, ओव्हरलॉक मशीन, 5 थ्रेड, इलास्टिक इन्सर्टिंग मशीन, कॉर्ड इन्सर्टिंग मशीन, लिंकिंग मशीन, चेन स्टिच मशीन, फीड ऑफ आर्म मशीन, फॅब्रिक स्प्रेडिंग मशीन, फॅब्रिक इन्स्पेक्शन मशीन, फ्युजिंग मशीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स गारमेंट इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात. हँड स्टिच मशीन ही घरगुती वापरासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर ट्रेडल मशीन ही दुकानदार किंवा घरी देखील याचा घरगुती कामासाठी देखील याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मशीन. इलेक्ट्रिक मशीन ही टेलर्सच्या दुकानांमध्ये वापरली जाते. त्यानंतर लॉक स्टिच मशीन. लॉक स्टिच मशीन ही टेलर्स आणि गारमेंट फॅक्टरीजमध्ये वापरली जाते. त्यानंतर आहे बटन होल मशीन. बटन होल मशीन ही बटन अडकवण्यासाठी जी काजे केली जातात ती काजे तयार करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बटन स्विंग मशीन. बटन स्विंग मशीन ही कपड्यावर बटणे जोडण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर आहे बार टक मशीन. बार टक मशीन ही बॅग, पॉकेट, पॅन्टचे लूप्स, पॉकेटची ओपनिंग इत्यादी वर बार टक शिलाई घातली जाते. बार टक ही शिलाई झिगझॅग स्टिच सारखीच असते, फक्त ती जवळजवळ आणि ठराविक लांबीची घातली जाते. बार टक मशीनचा उपयोग ओपनिंगच्या भागावर पॅक करण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे ब्लाइंड स्टिच मशीन. ब्लाइंड स्टिच मशीन हे कपड्यावरच्या किनारीवर हेम करण्यासाठी वापरली जाते. झिगझॅग मशीन ही मल्टीपर्पज मशीन आहे. त्या मशीनचा वापर वेगवेगळे कार्य करण्यासाठी केला जातो. त्यानंतर ओव्हरलॉक मशीन 3 थ्रेड आणि ओव्हरलॉक मशीन 5 थ्रेड. कपड्याच्या किनारी याचे धागे निघू नयेत, कपड्याच्या किनारीवर कव्हर स्टिच घालण्यासाठी या मशीनचा वापर करतात. त्यानंतर आहे इलास्टिक इन्सर्टिंग मशीन. या मशीनचा वापर कपड्याच्या आतील भागात इलास्टिक जोडण्यासाठी केला जातो. त्यानंतर कॉर्ड इन्सर्टिंग मशीन. कॉर्ड इन्सर्टिंग मशीन ही कपड्याच्या किनारीच्या आत कॉर्ड घालण्यासाठी किंवा त्यावर शिलाई मारण्यासाठी या मशीनचा वापर करतात. त्याच प्रकारे लिंकिंग मशीन. लेबल वेगवेगळ्या प्रकारचे ते लेबल्स आहे, केअर, मेंटेनन्स वगैरेचे ते लेबल्स कपड्यावर लिंक करण्यासाठी या मशीनचा वापर करतात. त्यानंतर चेन स्टिच मशीन. साखळी टाका. या मशीनच्या सहाय्याने साखळी टाकासारखी शिलाई येते आणि कपड्यावर चेन स्टिच घालण्यासाठी या मशीनचा वापर करतात. फीड ऑफ आर्म मशीन. कपडा म्हणजे बाही मुंडाखोलीच्या भागात जोडण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. त्यानंतर आहे फॅब्रिक स्प्रेडिंग मशीन. कपड्यावर लेआउट करण्यापूर्वी किंवा कपडा कटिंग करण्यापूर्वी तो कपडा पसरविण्यासाठी ज्या मशीनचा वापर केला जातो त्याला फॅब्रिक स्प्रेडिंग मशीन असे म्हणतात. त्याच पद्धतीने कपड्याची तपासणी करण्यासाठी ज्या मशीनचा वापर केला जातो त्याला फॅब्रिक इन्स्पेक्शन मशीन म्हणतात. आणि फ्युजिंग मशीन. फ्युजिंग मशीन म्हणजे कपड्याच्या भागावर कॅनव्हास चिटकवण्यासाठी ज्या मशीनचा वापर केला जातो त्याला फ्युजिंग मशीन असे म्हणतात. फ्युजिंग मशीनच्या सहाय्याने कॉलर, कफ,
आणि वेगवेगळे भाग हे कपड्यावर चिटकवले जातात. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ मशीन. आता लॉक स्टिच मशीन, चेन स्टिच मशीन आणि डबल स्टिच मशीन याच्या सहाय्याने कपड्यावर स्ट्रेट सीम किंवा झिगझॅग सीम घातली जाते. त्यानंतर आहे ब्लाइंड स्टिच मशीन, लिंक स्टिच मशीन. या मशीनच्या सहाय्याने ब्लाइंड स्टिच घातले जातात. त्याचप्रमाणे कपड्यावर हेमिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. लिंक मशीनच्या सहाय्याने कपड्यावर ट्रिमिंग किंवा कफ लिंक केले जातात. त्यानंतर ओव्हर एज मशीन आणि सेफ्टी स्टिच मशीन. ओव्हर एज मशीन म्हणजे कपड्याची किनार बंद करण्यासाठी, कपड्याच्या किनारीवर शिलाई मारण्यासाठी किंवा क्लोज आतला जो सीम अलाउन्स भाग आहे तो क्लोज करण्यासाठी या ओव्हर एज सीम मशीनचा वापर करतात. त्याप्रमाणे सेफ्टी स्टिच घालण्यासाठी सेफ्टी स्टिच मशीनचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बटन होल मशीन, बटन स्विंग मशीन आणि बार टक मशीन. आता बटन होल मशीन, बटन स्विंग मशीन आणि बार टक मशीन ह्या विशिष्ट कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन आहे. जसं बटन होल मशीनच्या साह्याने वेगवेगळ्या साईजचे कार्य करता येतात. बटन स्विंग मशीनच्या साह्याने कपड्यावर बटन्स 2 किंवा 4 होलाची बटन फिट केली जातात. त्यानंतर बार टक मशीन, बार टक मशीन ही ओपनिंग पॅक करण्यासाठी या बार टक मशीनचा वापर केला जातो. पॉकेटची ओपनिंग, जीन्स पॅन्टवर लूप्स वगैरे जोडण्यासाठी या बार टक मशीनचा वापर करतात. त्यानंतर आहे प्रोफाईल सर्व्हर आणि पॉकेट सर्व्हर. याचा हे ऑटोमॅटिक कॉम्प्लेक्स स्विंग ऑपरेटिंग मशीन्स आहेत.